नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे गुरुवारचा. तर गुरुवारचा ब्लॉगिंग केली होती, पण काय लवकर व्हिडिओ मला अपलोड करायला जमलाच नाही. तर हे संध्याकाळचं रुटीन आहे आणि सकाळचं पण थोडासा व्हिडिओ शूट केला मी. पण ती रेसिपी आहे तर तुरीच्या डाळीची आमटी, सॉरी तुरीच्याच बोलते, हुलग्याची आमटी, चुकून तुरीचे निघले, हुलग्याची आमटी रेसिपी अशी आहे. तर ती रेसिपी मी वेगळी शूट केलेली आहे. आणि सॉरी ताईनं, बाहेरचा खूप आवाज येत आहे, लहान मुलं आहेत त्यांच्या शूटचा आवाज येत आहे. तर हुलग्याची आमटी अशी मी केलेली आहे, त्याची रेसिपी वेगळी शूट केलेली आहे. तर ती रेसिपी पण तुम्हाला लवकरच येईल. आणि इथे बघू शकता हे संध्याकाळचं आहे बघा, ही हुलग्याची आमटी. तर हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर संध्याकाळचं मस्त असं करडईची भाजी, भात, आमटी आणि भाकरी आणि चपात्या असं केल्या होत्या. म्हणजे भाकरी पण केल्या होत्या आणि चपात्या पण केल्या होत्या. तर भाकर कोणासाठी, तर मी खाते भाकर, मी आणि आर्य खातो. तर आणि दोघांना चपात्या, यशला आणि काही पप्पांना चपात्या. तर इथे बघू शकता भाजी वगैरे स्वच्छ धुवून घेतली. कापायच्या अगोदरच मी धुवून घेतली पानं, म्हणजे त्याची माती वगैरे जास्त जी असते ना ती निघून जाते. म्हणजे कापल्यावर जास्त धुवावं लागत नाही, तरी पण कापल्यावर पण धुतल्यांचा आणि पाणी निघायला ठेवली. छान अशी करडईची भाजी. कोणाकोणाला आवडती करडईची भाजी नक्की मला कमेंट करून सांगा. आमच्या घरात खूप आवडती करडईची भाजी. असं जे स्वयंपाक केला ना, करडईची भाजी किंवा कसली अशी आमटी, तर आज पूर्ण बेत असा ना म्हणजे गावच्या पद्धतीनेच होता. तर हेही बोलले आणि मलाही तेच वाटलं. पण तेही बोलले की असं वाटतं की आपण गावाला आलो, गावाला आल्यासारखं वातावरण वाटतंय. कारण की हुलग्याची आमटी होती, भात, भाकरी, चपात्या आणि करडईची भाजी होती मस्त अशी. तर अशी कधी रेसिपी जेव्हा आपण बनवतो ना, तर खरंच गावची आठवण येते. म्हणजे कारण गावाला गेल्यावर सहसा असंच स्वयंपाक असतो, असं जेवण बनवलं जातं, भाज्या, आमटी वगैरे. तर आणि खूप आवडतं मला आणि ह्यांना दोघांना, आम्हाला असं स्वयंपाक खूप आवडतो गावच्या पद्धतीचा. मुलांचं काय नाही एवढं, त्यांना आवडतं कधी नाही. आपण केलं तर मुलं खातील मला असं वाटतं. तरी पण मुलांना पण आवडलं. आमटीही खूप आवडली. पहिले नको नको म्हणले, पण आमटी खूप आवडली दोघांना. आणि भाजी तर आवडतीच. तर आणि भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. करडईची भाजी चपातीपेक्षा तुम्ही एक भाकर खातान त्याऐवजी तुम्ही 2 भाकरी खातान अशी भाजी आहे. तोंडाला चव देणारी भाजी. पण ती भाजी तशी छान पद्धतीने करावं लागते. थपथपीत अशी मिरची, मीठ, लसूण, जिरे, हळद आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे असं टाकून तर मी तशीच केलेली आहे. आणि थोडी तिखटच छान लागते. आणि इथं ना आर्य बोलला चण्याच्या पिठाचा पोळा बनव, त्याला पोळा खायचा होता. पण मग ह्यांना पण बनवते म्हणले, सगळ्यांनाच बनवते. हे म्हणले मला पण बनव. म्हणले ठीक आहे, मग आता सगळ्यांनाच बनवते. एकाला दोघांना बनवण्यापर्यंत सगळ्यांनाच होऊन जातं. होतं तेवढं चण्याचं पीठ मी टाकलं, त्याच्या गाठी वगैरे फोडून घेतल्या. त्यात लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, ओवा क्रश करून टाकलं. थोडी कोथिंबीरही टाकली आणि छान असं मिक्स करून. आणि पुढचा शॉर्ट आणि माझ्याकडनं कट झाला ताईनं. याच्यामध्ये मी ना थोडंसं एक चमचाभर आहे ना, मोठा चमचा असतो आपला कालवणाचा, म्हणजे छोटाच आहे माझा, तर तो चमचा पुढं तुम्हाला दाखवून तो भरून, एवढा भरून पण नाही, थोडासा कमी रवा टाकला मी. तुम्ही कोणताही रवा टाकू शकता. तर तो रवा टाकला, छान मिक्स करून झाकण ठेवून चपात्या वगैरे होऊपर्यंत ठेवून दिला. एक पोळा केला, पण आर्य म्हटल्यानं मला पहिला पोळा करून दे, त्याला भूक लागली होती, त्याला फक्त पोळा आणि चपाती खायची होती सुरुवातीला. भाजी भाकर त्याने नंतर खाल्ली चपात्या वगैरे झाल्यावर. तर त्याला एक पोळा करून दिला मी आणि मग म्हणजे चपात्या करते आणि मग भाकरी करते. म्हणजे तोपर्यंत तो भाजी आणि पोळा आणि चपाती खाईन. तर इथं गडबडीत त्याला एकतर पोळा केला, एकतर चपात्यांना तेल लावून घेत होते पिठाला, आणि इकडं चपात्या करून घेतल्या सर्व पटापट. आणि मग बाकीचे पोळे केले. तर मस्त असे रवा टाकल्यामुळं ना खूप छान असं टेस्टी आणि क्रिस्पी पोळा लागतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि कांदा वगैरे जर आवडत असेल तेही तसाही छान लागतो. पण मी सहसा प्लेनच करते, कारण आर्यला प्लेन आवडतो, मग सगळ्यांना प्लेनच केला. तर कांदा मिरची वगैरे टाकून खूप छान होतो. आणि रवा टाकल्यावरती खूप छान असं ना तर क्रिस्पी असा पोळा होतो. आणि नक्की एकदा करून बघा. थोडं डोसा असतो ना आपला, डोसा किंवा थालीपीठ वगैरे तसं ते टेक्स्चर येतं. आणि व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तरी मी स्पीड लावलेली आहे.
आणि तुरीचंच येतं सारखं मुलग्याच्या आमटीची रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशी पण टाकणारच आहे, पण अजून व्हिडिओ एडिटिंग केलेलं नाही. व्हिडिओ काढून ठेवला ह्याच दिवशी, ज्या दिवशी संध्याकाळचं रुटीन हा ब्लॉग काढला त्याच दिवशी सकाळचं कमी म्हणजे दुपारचं काढलं होता. दुपारीच केलं होतं 2 टायमाचं भात आणि आमटी आणि भाकरी केल्या होत्या दुपारी, कारण मी चपाती खात नाही आता सध्या तरी. काय ते नंतर मी सांगा, आता काही तुम्हाला सांगत नाही. आणि कधीतरी तर असं नाईलाज असल्यावर खावंच लागते एखादी चपाती, पण सहसा मी भाकरच खात आहे आता सध्या. म्हणजे झाला 1 महिना होऊन गेला, 2रा महिना आहे मी भाकरच खाते. आणि भाकरच खाते, भात एकदमच बंद केला आहे. कधीतरीच जर चपाती वगैरे नाही केली, भाजी वगैरे नसेल तर भात कालवण वगैरे केल्यावर किंवा डाळ भात तरच खाते, ते पण दुपारचं, संध्याकाळचं नाही. आणि संध्याकाळचं तर सहसा जेवतच नाही. जेवायचं असलं तर मी 8च्या अगोदर जेवून घेते. आणि एखाद्या वेळेस झाला उशीर तर ठीक आहे, तेही ठीक आहे, पण दरवेळेस नाही, कधीच. तर असं मी माझं रुटीन केलेलं आहे. थोडक्यात फक्त सांगितलं, अजून डिटेलमध्ये माझं रुटीन मी सांगितलेलं नाही आहे. डिटेलमध्ये नक्कीच सांगेन, काहींना समजलं असेल काय कसं ते. तर असं. आणि इथं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.